नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस बाळ महाराष्ट्र आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 त्याप्रकारे MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व प्रकारच्या एक्झामिनेशनसाठी जनरल सायन्स सिरीज स्टार्ट केली आहे, सामान्य विज्ञान सिरीज स्टार्ट केली आहे. तर या सिरीजमध्ये आपण भौतिकशास्त्र हा विषय ऑलरेडी डील करत आहोत. त्याचे आपण लेक्चरसुद्धा अपलोड केले आहेत. तर भौतिकशास्त्रासोबत आपण आजपासून सुरू करत आहे बायोलॉजी हा विषय. तर जीवशास्त्र या विषयावरती आपण एक डिटेल्डमध्ये सिरीज लॉन्च करत आहे आणि या सिरीजमध्ये आपलं आजचं हे पहिलं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण अतिशय बेसिक टॉपिक शिकणार आहे, तो म्हणजे पेशी, सेल्स. तर पेशी हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचं अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय आपल्याला बायोलॉजी हा विषय समजू शकत नाही. त्यामुळे आपण अतिशय बेसिक लेवलपासून सुरू करत आहे. तर या लेक्चरमध्ये आपण बघूया की पेशी नेमकं काय असतात, यांचे एलिमेंट्स कोणते असतात, यांची कार्ये काय आहेत आणि आपली बॉडी पेशींमुळे कशा प्रकारे रन होते. तर हे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आज डील करूया. तर चला लेक्चर स्टार्ट करूया आपण. तर आपला आजचा टॉपिक आहे पेशी आणि पेशी रचना. तर पेशी किंवा यांची रचना अंडरस्टँड करण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण मानवी शरीराची संरचना एकदा अंडरस्टँड केली पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की कोणताही सजीव असो, तो आपले जीवन एका पेशीपासून सुरू करतो. तर काही प्राणी त्या ठिकाणी एक पेशी असतात आणि काही अनेक पेशी सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल अमिबा असेल किंवा पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल. तर हे जे ॲनिमल्स आहेत ते आपलं जीवन त्या ठिकाणी एक पेशीय प्राणी म्हणून व्यतीत करतात. परंतु असे बरेचसे ॲनिमल्स आहेत ज्यांना डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन करण्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स त्या ठिकाणी असतात, टिश्यू असतात. तर ही सगळी लेवल कोणत्या प्रकारची असते ते आपण आता बघूया. तर मित्रांनो, मानवी शरीर असो किंवा कोणताही प्राणी असो, कोणताही सजीव असो, तो आपल्या लाईफची सुरुवात पेशींपासूनच करतो. तर पेशी यांचा समूह पुढे तयार होतो आणि त्या समूहाला उती असे म्हणतात. तर उती म्हणजे टिश्यू. त्यानंतर उतींचा समूह जो असतो त्याला अवयव असे म्हणतात. तर आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे अवयव काम करतात. फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, किडनी असेल, लिव्हर असेल. तर हे सगळे अवयव उतींपासून बनले आहे असं आपण म्हणू शकतो आणि ह्या सर्व उती पेशींपासून बनल्या आहे असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. तर पेशींपासून उती बनतात आणि उतींपासून अवयव बनतात. मग त्याच प्रकारे अवयवांपासून अवयव संस्था बनते, ज्याला आपण ऑर्गन सिस्टम असे म्हणतो. तर आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारच्या अवयव संस्था काम करतात. फॉर एक्झाम्पल रक्ताभिसरण संस्था किंवा मग उत्सर्जन संस्था असेल किंवा अस्थि संस्था असेल किंवा त्या ठिकाणी नर्वस सिस्टम असेल. तर यासारख्या अनेक प्रकारच्या संस्था आपल्या बॉडीमध्ये काम करतात किंवा कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीमध्ये काम करतात. तर या अवयव संस्थांच्या पासून मानवी शरीर तयार झालेले आहे. तर याला म्हणतो आपण मानवी शरीराची संरचना. तर या संरचनेमध्ये सर्वात बेसिक एलिमेंट आहे पेशी आणि तो आपण आज अभ्यासणार आहोत. तर पुढे आपण चलूया. आता आपण बघूया की पेशी म्हणजे एक्झॅक्टली काय. तर प्रत्येक सजीव आपलं जीवन एका पेशींपासून सुरू करतो हे आपण अंडरस्टँड केलं. आणि पेशी हे सजीवांचे रचनात्मक तसेच कार्यात्मक घटक आहेत. तर यांना आपण रचनात्मक व कार्यात्मक का म्हणतो? कारण कोणत्याही सजीवाच्या बॉडीची रचना आणि कोणत्याही सजीवाच्या बॉडीचं कार्य हे पेशींच्या मुळेच चालते. त्यामुळे पेशींना आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असे म्हणतो. सिंपल डेफिनेशन द्यायचं म्हटल्यास, जसे विटांपासून भिंती बनतात तसेच पेशींपासून शरीर बनते. पेशी जनुकीय माहिती सुद्धा साठवून ठेवतात. तर ही जी जनुकीय माहिती आहे ती पेशींच्या आतमध्ये असणारा केंद्रक म्हणजे न्यूक्लियस व त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे DNA आणि RNA यांच्यामध्ये साठवली जाते. आणि ही जनुकीय माहिती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ट्रान्सफर होत राहते. ठीक आहे. तर पेशी म्हणजे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक घटक आणि यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची जनुकीय माहिती सुद्धा साठवलेली असते. तर काही प्राणी हे एक पेशी असतात तर काही अनेक पेशी सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल अमिबा असेल, पॅरामेशियम, युग्लिना यांना आपण एक पेशीय प्राणी म्हणतो आणि इतर अनेक पेशीय प्राण्यांचे आपल्याकडे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. तर पेशी म्हणजे काय हे आपल्याला कळलं असेल. आता आपण पुढे चलूया आणि पेशींचे प्रकार कोणते असतात ते पाहूया. तर पेशींचे प्रकार कोणते?
बघा, पेशींचे प्रकार आपण दोन टाईपमध्ये क्लासिफाय करू शकतो. पहिला प्रकार आहे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी, व दुसरा प्रकार आहे आदी केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. तर प्राणी पेशी म्हणजे काय? सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या मध्ये जी सापडते त्याला आपण म्हणणार प्राणी पेशी. आणि वनस्पती पेशी म्हणजे काय? तर सर्व प्रकारच्या वनस्पतीमध्ये जी पेशी सापडते त्याला आपण म्हणणार वनस्पती पेशी. मग त्याच प्रकारे आता आदी केंद्रकी पेशी म्हणजे काय? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती जीवन उत्पन्न झालं आहे आणि हे जीवन जे आहे ते आजपासून लाखो करोडो वर्षापूर्वी उत्पन्न झालं आहे. तर लाखो करोडो वर्षापूर्वी जी पेशी त्या ठिकाणी अस्तित्वात आली असेल आणि त्यानंतर ज्या पेशी त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या त्या सर्व पेशींना आपण आदी केंद्रकी पेशी असे म्हणतो. तर त्या ठिकाणी लाखो वर्षापूर्वी ज्या पेशी अस्तित्वात आल्या त्या पेशी डेव्हलप्ड नव्हत्या, त्यांच्यामध्ये ऑर्गन्स एवढे नव्हते, त्यांना लेयर्स नव्हते, त्यांचे फंक्शन्स कमी होते. ठीक आहे. तर इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की ह्या लिस्ट डेव्हलप्ड होत्या. तर अशा प्रकारे ज्या कमी डेव्हलप होत्या, ज्यांचा विकास कमी झाला होता, तर त्यांना आपण आदी केंद्रकी पेशी असे म्हणू शकतो. आणि सेकंड टाईप आहे दृश्य केंद्रकी पेशी. तर दृश्य केंद्रकी म्हणजे काय? ज्या पेशी त्या ठिकाणी फुल्ली डेव्हलप्ड आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण आज जेवढे प्राणी पाहतो तर या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या मध्ये जेवढेही पेशी त्या ठिकाणी असतील ज्या फुल्ली डेव्हलप्ड आहे, ज्यामध्ये सगळे ऑर्गन्स प्रेझेंट आहे, त्यांचे लेयर्स प्रेझेंट आहे, तर अशा सगळ्या पेशींना आपण दृश्य केंद्रकी पेशी असे म्हणतो. ठीक आहे. तर पेशींचे आपण चार टाईप पाहिले: प्राणी पेशी, त्यानंतर आहे वनस्पती पेशी, आदी केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. आता पुढे आपण चालूया आणि अभ्यास करूया पेशी घटकांचा. तर पेशी घटक कोणकोणते असतात? बघा, कोणतीही पेशी असो त्या पेशीमध्ये चार घटक आपल्याला नेहमी सापडतात. तर कोणत्याही पेशीमध्ये चार घटक नेहमी सापडतात. ते कोणते? तर पहिला घटक असतो पेशी पटल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असेही म्हणतो. सेकंड घटक असतो पेशी द्रव म्हणजे सायटोप्लाझम. तिसरा घटक या ठिकाणी असतो केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. आणि चौथा घटक या ठिकाणी असतो पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गेनलीज. तर हे चार घटक कोणत्याही पेशीमध्ये आपल्याला नक्की सापडणार. पेशी कोणत्याही प्रकारची असो, कोणत्याही ॲनिमलची असो, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. तर पेशी साधारणतः या प्रकारे दिसते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्याला एक आउटर लेअर असतं ज्यामध्ये इतर अनेक प्रकारचे ऑर्गन्स पाहायला भेटतात. त्यानंतर याला एक न्यूक्लियस राहतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA RNA सापडतात. तर हे सगळं स्ट्रक्चर आपण आता डीपमध्ये पाहणार आहे. तर हे चार घटक तुम्हाला समजले असतील तर आपण पुढे चालूया. आता आपण अभ्यास करूया पेशी अंगकांचा, म्हणजे पेशींच्या आतमध्ये कोणकोणते ऑर्गन सापडतात. तर मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स असतात, फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, तर त्या प्रकारे सेलच्या आतमध्ये सुद्धा ऑर्गन सापडतात. तर हे ऑर्गन कोणकोणते आणि याचे कार्य काय ते आपल्याला पाहायचं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. तर पेशी अंगकी कोणते? तर पहिलं त्या ठिकाणी ऑर्गन आहे पेशी पटल, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन असे म्हणतो. दुसरा आहे पेशी भित्तिका, ज्याला आपण सेल वॉल असेही म्हणतो. तिसरा आहे केंद्रक, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. त्यानंतर केंद्रकी म्हणजे न्यूक्लिओलस. केंद्रक पटल म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर या ठिकाणी लयकारिका म्हणजे लायझोसोम्स. लवके म्हणजे प्लास्टिड्स. रिक्तिका म्हणजे व्हॅक्युल्स. पेशीद्रव सायटोप्लाझम. अंतर्द्रव्य जलिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रायबोझोम्स आणि गॉल्गी काय म्हणजे गॉल्गी ॲपरेटस. तर मित्रांनो, हे सर्व जे आपण बघतो आहे यांना आपण पेशीच्या आतमध्ये असणारे अवयव असे म्हणू शकतो. तर ज्या प्रकारे कोणत्याही सजीवाच्या बॉडीमध्ये अवयव असतात त्याच प्रकारे प्रत्येक पेशीच्या आतमध्ये सुद्धा अवयव असतात. तर हे सर्व पेशींचे अवयव आहेत आणि या प्रत्येक अवयवाचं एक पर्टिक्युलर कार्य आहे. तर यांच्या कार्यामुळेच त्या ठिकाणी ऊती यांचं कार्य होतं. ऊतींमुळे त्या ठिकाणी आपले अवयव कार्य करतात, ज्यामुळे आपल्या बॉडीमधल्या अवयव संस्था कार्य करतात आणि फायनली आपण कार्य करतो. तर आता हे जे पेशी अंगके आहेत यांचे फंक्शन्स आपण पुढे पाहणारच आहे, पण त्यापूर्वी आपण आता बघूया की पेशींची रचना कशी असते. तर स्ट्रक्चर ऑफ द सेल आपण आता पाहणार आहे आणि या स्ट्रक्चर ऑफ द सेलमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार आहे प्राणी पेशी.
तर मित्रांनो, हे लक्षात घ्या की प्राण्यांचं जीवन हे वनस्पतींच्या जीवनापेक्षा वेगळं असतं. त्यांचे डिमांड्स, त्यांचे लाईफ गोल्स हे फार अलग असतात. त्यामुळे यांची पेशी रचना सुद्धा वेगळी असते. बरेचसे एलिमेंट आपल्याला कॉमनही सापडतील, परंतु एक 10 to 20% दोघांच्या मध्ये फरक सापडतो. तो फरक आपण पुढे पाहणार आहे, जो एक्झाममध्ये विचारतात. तर सगळ्यात पहिले आपण बघूया प्राणीपेशी. तर प्राणीपेशीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की प्राणीपेशीमध्ये सगळ्यात बाहेरचा लेयर जो इथे असतो, या बाहेरच्या लेयरला प्लाझ्मा मेम्ब्रेन असे म्हणतात. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण सेल मेम्ब्रेन असे म्हणू शकतो, ज्याला मराठीमध्ये आपण पेशी पटल हे नाव दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा एलिमेंट आहे तो म्हणजे न्यूक्लियस. तर हा जो या ठिकाणी एलिमेंट दिसतो आहे, याला न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असे म्हणतात. केंद्रकाच्या आतमध्ये आणखी आपल्याला एक छोटासा एलिमेंट दिसतो आहे, याला न्यूक्लिओलस म्हणजेच केंद्रकी असे म्हणतात. आणि न्यूक्लियसच्या आजूबाजूला आपला हे जे आवरण दिसते आहे, याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच आंतरद्रव्य जलिका. तर हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, याचे दोन टाईप असतात. पहिला प्रकार आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम व दुसरा टाईप आहे त्या ठिकाणी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर यांना मराठीमध्ये आपण आंतरद्रव्य जलिका असे म्हणतो. आणि यांच्यावरती हे जे लहान लहान डॉट तुम्हाला दिसत असतील, यांना रायबोझोम असे म्हणतात. त्यानंतर हा जो एलिमेंट दिसतो आहे, याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया, ज्याला मराठीमध्ये आपण तंतुकणिका हे नाव दिलं आहे. त्यानंतर इथे हा जो एलिमेंट सापडतो आहे, याला म्हणतात गॉल्गी ॲपरेटस म्हणजे गॉल्गी काय. त्याच्यानंतर हा जो एलिमेंट दिसतो आहे, याला म्हणतात व्हॅक्युल्स म्हणजेच रिक्तिका. त्यानंतर मेन एलिमेंट जो इथे आपल्याला दिसतो आहे, त्याला म्हणतात लायझोझोम म्हणजेच लयकारिका. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे एलिमेंट प्राणीपेशीमध्ये पाहायला भेटतात. आणि हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते एका लिक्विड पदार्थामध्ये त्या ठिकाणी तरंगतात. त्या लिक्विड पदार्थाला सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव असे म्हणतात. तर प्राणीपेशी या प्रकारे असते बघा. आता हे सर्व जे ऑर्गन्स आहेत त्यांचं पर्टिक्युलर काम त्या ठिकाणी असतं आणि त्या कामामुळेच सेल, टिश्यू, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम हे यांचे सर्वांचं कार्य त्या ठिकाणी चालतं. आता पुढे आपण बघूया वनस्पती पेशी. बघा, लक्षात घ्या, वनस्पती पेशी जे स्ट्रक्चर आहे ते एक्झॅक्टली सेम आहे ॲज कम्पेअर्ड टू प्राणीपेशी, परंतु थोडाफार फरक या ठिकाणी तुम्हाला जाणवेल. तर पहिला फरक म्हणजे ही जी वनस्पती पेशी आहे, याच्या बाहेर तुम्हाला अतिशय जाड आवरण दिसतं. तर हे जे जाड आवरण आहे, याला पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल असे म्हणतात. तर या ठिकाणी नाव दिलं आहे बघा, सेल वॉल. तर ही जी सेल वॉल आहे ती केवळ आणि केवळ वनस्पती पेशीमध्ये सापडते. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका सापडत नाही. तर ही पेशी भित्तिका केवळ आपल्याला वनस्पती पेशीमध्येच सापडेल. त्यानंतर पेशीमध्ये बरेचसे ऑर्गन सेम आहे. जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर फॉर एक्झाम्पल इथे न्यूक्लियस, ज्याला आपण केंद्रक असे म्हणतो. केंद्रकाच्या आतमध्ये हे आहे केंद्रकी, ज्याच्या आतमध्ये आपल्याला DNA, RNA पाहायला भेटतात. त्यानंतर न्यूक्लियसच्या आजूबाजूला असणारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच आंतरद्रव्य जलिका. त्यानंतर या ठिकाणी असणारा गॉल्गी ॲपरेटस म्हणजे गॉल्गी काय. त्यानंतर हा जो या ठिकाणी एलिमेंट दिसतो आहे, याला आपण रायबोझोम असं म्हणू शकतो. या एलिमेंटला गॉल्गी ॲपरेटस म्हणजेच गॉल्गी काय असे म्हणतात. त्यानंतर हा जो एलिमेंट आहे, याला मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका असे म्हणतात. त्यानंतर हा जो एलिमेंट दिसतो आहे, याला आपण प्लास्टिड किंवा क्लोरोप्लास्ट असेही म्हणू शकतो. यांना आपण मराठीमध्ये लवके असे म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी हा जो मोठा ऑर्गन दिसतो आहे, याला आपण व्हॅक्युल्स म्हणजेच रिक्तिका असे म्हणतो. आणि हे सर्व अवयव जे आहेत ते एका तरल पदार्थामध्ये या ठिकाणी तरंगतात. तर हा जो लिक्विड एलिमेंट आहे त्याला आपण सायटोप्लाझम हे नाव दिलं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पेशीद्रव सुद्धा म्हणतो. तर आपण जर या ठिकाणी स्टडी केलं तर जवळपास 90 to 95% ऑर्गन्स सेम आहेत. फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस, ज्याला आपण केंद्रक म्हटलं आहे, त्यानंतर केंद्रकी, आंतरद्रव्य जलिका, रायबोझोम्स, गॉल्गी ॲपरेटस, तंतुकणिका, लवके, लयकारिका, त्यानंतर रिक्तिका आणि पेशीद्रव. फक्त याच्यामध्ये काही डिफरन्स आहे, लाईक 5-10% डिफरन्स असतो आणि हा डिफरन्स त्या ठिकाणी एक्झाममध्ये येतो. तर पुढे आपण आता बघूया की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, यांच्यामध्ये फरक काय आहे. तर आपण साईड बाय साईड या ठिकाणी आता कम्पेअर करूया. बघा, दोन्ही पेशींच्या मध्ये 95% ऑर्गन्स सेम आहेत. तर डिफरन्स कुठे येतो, तर सगळ्यात पहिला डिफरन्स येतो सेल वॉलमध्ये. आपण डिस्कस केला आहे की पेशी भित्तिका ही केवळ
वनस्पती पेशीमध्ये सापडते, प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका सापडत नाही. तर हा पहिला डिफरन्स. सेकंड डिफरन्स या ठिकाणी येतो लायझोझोम्समध्ये. तर वनस्पती पेशीमध्ये जे लयकारिका आहेत त्या अतिशय कमी असतात आणि या ठिकाणी लयकारिका जास्त असतात. तिसरा फरक येतो व्हॅक्युअलच्या साईजमध्ये. तर या ठिकाणी हे जे रिक्तिका आहेत तर रिक्तिकांची साईज वनस्पती पेशीमध्ये अतिशय मोठी असते आणि प्राणी पेशीमध्ये रिक्तिका अतिशय लहान असतात. त्यानंतर या ठिकाणी हे जे एलिमेंट सापडत आहेत ज्याला आपण म्हटलंय प्लास्टिड. तर हे जे प्लास्टिड आहे ज्याला इथे क्लोरोप्लास्ट नाव दिलं आहे. तर या प्लास्टिडच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट असतं ज्याच्या आतमध्ये क्लोरोफिल नावाचा एलिमेंट सापडतो. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की क्लोरोफिल हा जो घटक आहे यामुळे वनस्पती स्वतःचं खाद्य स्वतः बनवू शकतात एका पर्टिक्युलर क्रियेच्या मार्फत, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. तर स्वतःचं खाद्य स्वतः तयार करण्याची ही जी क्रिया आहे ती केवळ वनस्पतीमध्येच घडते, प्राण्यांच्या मध्ये असं घडू शकत नाही. याचा अर्थ हे जे क्लोरोप्लास्ट आहे म्हणजे हे जी लवके आहेत ती केवळ वनस्पती पेशीमध्ये सापडतील, प्राणी पेशीमध्ये सापडणार नाही. बाकी सगळे एलिमेंट तुम्हाला सेम दिसतील. फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस, आंतरद्रव्य जलिका, गॉल्गी ॲपरेटस, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, त्यानंतर रायबोझोम्स किंवा मग सायटोप्लाझम. तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी सेम सापडणार आहे. फक्त 3 ते 4 पॉईंटचा डिफरन्स या ठिकाणी येतो. तर कोणकोणते पॉईंट्स आहेत? पहिला पॉईंट आहे पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल. दुसरा पॉईंट आहे या ठिकाणी लायझोसोम्स म्हणजे लयकारिका, त्यांची मात्रा या ठिकाणी कमी असते आणि या ठिकाणी जास्त असते. त्यानंतर व्हॅक्युअलची साईज आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे प्लास्टिड. तर या प्रकारे दोन्ही एलिमेंटमध्ये हा डिफरन्स आहे. त्यांच्यामधला फरक तुम्हाला कळला असेल. तर आपण आता पुढे चालूया. पुढे आपण बघूया आता पेशी अंगांची कार्य, की आपण हे जे ऑर्गन्स आता पाहिले यांचे नेमके कार्य, यांचे फंक्शन्स काय आहेत. बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया केंद्रक. तर केंद्रकाचे फंक्शन बघूया आपण आता. सजीवांची जनुकीय माहिती साठवून ठेवणे तसेच पेशींच्या सर्व कामांवरती नियंत्रण ठेवणे. तर हे यांचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यानंतर केंद्रकी, केंद्रकाचा आतील भाग असून DNA व RNAचा संचय तसेच नियंत्रणाचे कार्य करते. त्यानंतर केंद्रक पटल म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन, केंद्रकाला पेशी द्रवापासून वेगळे ठेवणे व त्याचे संरक्षण करणे हे केंद्रक पटलाचे मुख्य कार्य आहे. त्यानंतर तंतुकणिका, यांना पेशींचे ऊर्जाघर म्हणून ओळखले जाते. पेशीतील सर्व अंगकांना ऊर्जा पुरवणे हे याचे मुख्य कार्य आहे. तर एनर्जी सप्लाय करणे हे यांचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यानंतर आहे लयकारिका, यांना आत्मघाती पिशव्या असेही म्हटले जाते. यांचे काम जीर्ण पेशींना मारून नवीन पेशी बनवण्यास मदत करणे असून पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूशी लढा देणे आहे. त्यानंतर लवके म्हणजे प्लास्टिड्स, हे केवळ वनस्पती पेशीमध्ये आढळतात, आपण आत्ताच पाहिलं. व अन्न तयार करण्यासाठी मदत करणे हे यांचे मुख्य कार्य आहे. आणि कोणती क्रिया ही यूज करतात? फोटोसिंथेसिस म्हणजेच काय? प्रकाश संश्लेषण. ठीक आहे. पुढे आता आपण बघूया रिक्तिकांचं कार्य. तर पेशी अंगकांना लागणारा अन्न साठा साठवून ठेवण्याचे काम हे करतात. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका ह्या लहान आकाराच्या असतात आणि वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या असतात. त्यानंतर पेशीद्रव, तर हा एक तरल पदार्थ असून सर्व पेशी अंगके यामध्ये तरंगतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायटोप्लाझम असे म्हटले आहे. त्यानंतर आपण बघूया आंतरद्रव्य जलिका. प्रथिने तसेच मेद यांचे संश्लेषण करणे हे याचे मुख्य कार्य आहे. रायबोझोम, प्रथिनांचे संश्लेषण करून त्यांना योग्य त्या ठिकाणी पाठवणे हे यांचे मुख्य कार्य आहे. गॉल्गी ॲपरेटस, मेद निर्मिती तसेच साठवणूक करून प्रथिन संश्लेषण सुद्धा पार पाडणे. तर हे यांचे महत्त्वाचे कार्य. आता पुढे आपण बघूया पेशी संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे. तर आपला पहिला मुद्दा आहे अँटोन व्हॉन लेव्हनहॉक या सायंटिस्टने पहिला सूक्ष्मदर्शी बनवून आदी जीवांचा अभ्यास केला. रॉबर्ट कुक 1665 या सायंटिस्टने बुचाच्या झाडाच्या सालीपासून पेशींचा शोध लावला व पेशी हे नाव सुद्धा दिले. शिल्डेन व स्वॉन यांनी 1839 मध्ये सर्व सजीव आपले जीवन एक पेशीय म्हणून सुरू करतात तसेच नवीन पेशी आधीच अस्तित्वात असणाऱ्या पेशींपासून बनतात हे सिद्धांत मांडले. 1931 मध्ये अर्नेस्ट रुस्क यांनी पहिला ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बनवला, ज्यामुळे पेशी अंगकांचा अभ्यास करणे शक्य झाले. तर हे काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत जे नेहमी एक्झाममध्ये येत राहतात. 1953 मध्ये वॉटसन व क्रिक यांनी पहिल्यांदा मानवी डीएनएचे मॉडेल बनवण्याची घोषणा केली. आणखी पुढे काही फॅक्ट ते आपण बघूया. तर पेशींचा आकार मायक्रोमीटरमध्ये मोजतात.
प्राण्यांचा आकार व पेशींचा आकार यामध्ये काहीच संबंध नसतो. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. प्राणी कितीही मोठा असला तरी त्याची पेशी सुद्धा मोठी असेल असा अर्थ लागत नाही. तर प्राणी त्या ठिकाणी हत्ती असो किंवा एखादा उंदीर असो, त्यांच्या पेशींचा आकार जवळपास सेम राहतो. तर प्राण्यांचा आकार व पेशींचा आकार यामध्ये काहीही संबंध नाही. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमची पेशी सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते. तर हे जगातलं सर्वात लहान पेशींचं एक्झाम्पल आहे. शहामृगाचे अंडे सर्वात मोठ्या पेशींचे उदाहरण आहे. सर्व पेशी ह्या आधीच अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. तर अशा प्रकारे आपण पेशी संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट पाहिले. तर या चॅप्टरमध्ये आपण पेशी म्हणजे काय ते पाहिलं, त्यांचे प्रकार पाहिले, त्यांच्या आतमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत ते पाहिले, त्या ऑर्गनचे कार्यसुद्धा बघितले आणि पेशी संबंधी महत्त्वाचे फॅक्टही पाहिले. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे लेक्चर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, हेल्पफुल आहे आणि हे लेक्चर बघून तुम्ही बरेचसे क्वेश्चनसुद्धा अटेम्प्ट करू शकता. सो आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. सो जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, सो दॅट बायोलॉजी सिरीजमध्ये यापुढे जेवढेही लेक्चर्स त्या ठिकाणी अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले येईल आणि तुम्ही कोणतेही लेक्चर मिस करू शकणार नाही. सो थँक्यू सो मच.